नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना, अनुदान आणि कर्जमाफी संबंधित राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। कर्जमाफीच्या यादी सुद्धा सर्व जिल्ह्यांच्या आता जाहीर करण्यात आलेल्या आहे। परंतु नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजना असेल किंवा अनुदान असेल या संबंधीचा महत्त्वपूर्ण निर्णय आता शासनाने घेतलेला असून आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर शासनाच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे मेसेज येऊ लागलेला आहे। शेतकरी मित्रांनो, कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणती अपडेट आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती रोजच्या रोज घडामोडी पाहायला मिळत राहतील। बघा, शासनाने 4 निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी। बघा शेतकरी मित्रांनो, शासनाने 4 निर्णय शेतकऱ्यांसाठी आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळत आहे, कारण की शासनाने मोठा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर हे निर्णय खूप दिवसांपूर्वी शासनाने घ्यायला पाहिजे होते, परंतु आता शासनाने आज हे निर्णय घेऊन सर्व शेतकरी बांधवांना मोठा दिलासा या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची आता प्रतीक्षा संपली, कारण की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना आणि अनुदान, त्याचप्रमाणे कर्जमाफीचे पैसे सुद्धा आता पडायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करू नका, फक्त लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। कोणती कामे करायची आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा झाले सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बँकेच्या याद्या सुद्धा शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा निर्णय आणि दिलासा देणारा निर्णय घेतला असून पेरणी होऊन जवळपास 1 महिना उलटून गेल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शासनाने 8,000 कोटी रुपयांची तरतूद करून शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी आणि दिलासा देणारा निर्णय आज घेतलेला आहे। पीक विमा अनुदान असेल, नमो शेतकरी योजना, तिन्ही योजनेचा समावेश असून कर्जमाफीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजना असेल, पीक विमा, नमो शेतकरी योजना असेल किंवा अनुदान असेल, सर्व योजनांचा यामध्ये समावेश झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये अजून कोणकोणत्या जिल्ह्याची यादी आलेली आहे, जिल्ह्याची यादी लगेच बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। पूर्ण अशी माहिती जाणून घ्या, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पैशासाठी या ठराविक बँकेचा आदेश अधिकाऱ्याने दिले, कारण योजनेच्या होणाऱ्या गैरव्यवहारामुळे व गैरव्यवहार टाळण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन आता बँकांची यादी जाहीर केली। बघा शेतकरी मित्रांनो, बँकांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। यामध्ये बघा, यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव आहे का हे सुद्धा जाणून घ्या। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांपैकी आता 18 जिल्ह्यांची यादी पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली असून सर्व शेतकरी बांधवांना या 18 जिल्ह्यातील चांगलाच मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा तपासून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा निर्णय शासनाने 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवलेला आहे। शेतकरी मित्रांनो, खूप साऱ्या योजनांचे घोटाळे व गैरव्यवहार झाला आहे असं ऐकलं आहे, परंतु हा गैरव्यवहार टाळण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन टप्प्याटप्प्याने निधी वाटपाचा निर्णय अखेर घेतलेला आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासनाने मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बघा शेतकरी मित्रांनो, दरवर्षी राज्यातील शेतकरी योजना असेल किंवा अनेक योजना असेल, गैरव्यवहाराचं प्रकरण जास्त प्रमाणात वाढल्यामुळे आज राज्य शासनाने बँकांच्या याद्या व 18 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर केलेल्या आहे।
3 टप्प्यामध्ये या योजनेचे पैसे जमा केले जाणार असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्य शासनाच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा चेक करून घेणं महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये कोणते काम करायचे आहे ते सुद्धा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. आमचे पैसे कधी येणार आम्हाला, पीक विमा कधी येणार आम्हाला, नमो शेतकरी योजनेचे पैसे केव्हा येणार आम्हाला, कर्जमाफीचे पैसे केव्हा येणार, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, पहिल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो नाशिक आणि जळगाव जिल्हा. बघा शेतकरी मित्रांनो, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती बँकेच्या खात्यावरती पैसे पूर्णपणे पडायला सुरुवात झाली आहे. मेसेज पूर्णपणे आलेला आहे. क्रेडिट झाल्याचे पैसेचे मेसेज येऊ लागलेला आहे. शेतकरी मित्रांनो, शासनाने मोठा निर्णय घेऊन शेतकरी बांधवांना मोठा दिलासा याच्या मार्फत दिलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पैसे जमा झाले का आम्हाला कमेंट करावं, जिल्हा नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, जिल्हा सांगितल्यानंतर तुमच्या जिल्ह्याबद्दल महत्त्वपूर्ण असे अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, एखादाच बँकेचे पैसे जाऊन काढण्याला शेतकरी गर्दी करतील असं लक्षात घेता शासनाने 18 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये 2 जिल्हे आता झालेले आहेत, परंतु राहिलेल्या 16 जिल्ह्यांचे नावे आहे का हे सुद्धा तुम्ही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शासनाने बघा शेतकऱ्यांसाठी मोठा क्रांतिकारी निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, या निर्णयामुळे सर्व शेतकरी बांधवांना मोठा दिलासा या ठिकाणी पाहायला मिळाला. बघा शेतकरी मित्रांनो, शासनाने मोठा क्रांतिकारी निर्णय आणि मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना पैसे जमा करून शेतकऱ्यांना मोठी खुशखबर राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज या ठिकाणी भासणार नाही. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. शेतकरी मित्रांनो, यानंतर दुसऱ्या जिल्ह्याचं नाव येत आहे, म्हणजेच की धाराशिव जिल्हा. बघा, धाराशिव आणि बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळे या बीड जिल्ह्याचं नावसुद्धा, या धाराशिव जिल्ह्याचं नावसुद्धा या यादीमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर पीक विमा असेल, त्याचप्रमाणे बघा नमो शेतकरी योजना असेल, कर्जमाफी अनुदान असेल, सर्व पैसे आता एकत्रपणे बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झाली. शेतकरी मित्रांनो, बीड आणि धाराशिव सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती बघा, सर्व जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत बघा, बीड धाराशिव 18 जिल्हे बघा, बाकी सर्व 18 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे आता पडायला सुद्धा सुरुवात झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बांधवांच्या खात्यावरती कर्जमाफी सर्व योजनांचे पैसे पडायला सुरुवात झाली. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघत चला, असं वाटलं होतं की शेतकरी मित्रांनो सरकार आम्हाला पैसे टाकणार की नाही, परंतु सरकारने शब्द पाळला व कर्जमाफीचे पैसे टाकले व सर्व पैसे तुमच्या खात्यावरती आता येऊ लागले आहे. शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना चांगला दिलासा यामार्फत मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरचा जिल्ह्याच्या यादीमध्ये नंबर लागतो, म्हणजे की छत्रपती संभाजीनगर आणि जालना. छत्रपती संभाजीनगर लागूनच असलेला जालना जिल्हा. बघा, जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुद्धा आता पैशाची रक्कम सुद्धा आता जमा होऊ लागलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व तालुक्यामध्ये सुद्धा आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी मित्रांनो, तुमचा रखडलेला पीक विमा आता एकत्रपणे जमा होत आहे. नमो शेतकरी योजना, कर्जमाफी अनुदान, सर्व योजनेचे पैसे शासनाने एकत्रपणे टाकण्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप दिवसांची आता प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांना आता कायम तीच प्रतीक्षा संपली आहे, कारण की आता पीक विमा योजना असेल किंवा सर्व योजनाचे पैसे एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता शासनाने मोठा निर्णय घेऊन सर्वांनाच खुश केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सूत्रांच्या माहितीनुसार हा निर्णय घेतलेला असून सर्वांना आता फायदा आणि दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतलेला असल्याची माहिती समोर येत आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं व शासनाने हा निर्णय घेऊन
तुमचा तालुका दिलासा दिला आहे का हे सुद्धा कमेंट करा. तुमचा तालुका जिल्हा नक्की करा व अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.